हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त सगळ्या स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता वाजले 5. तर गर्दी खूप प्रचंड गर्दी होते केंद्रात. कारण की आम्ही 1 तारखेला गेलतो ना, की बाहेरूनच आम्हाला दर्शन भेटलेलं आणि बाहेरूनच आरती भेटलेलं. म्हणून आम्ही 5:30 पावणे 6ला असं गेलेलं आणि 7:30ची आरती होती म्हणून अर्धा तास पहिले गेलेला. आम्हाला माहीत नव्हतं केंद्रात एवढी प्रचंड गर्दी असणार. म्हणून आम्ही ठरवलं की आता स्वामी प्रकट दिन आहे म्हटलं तर गर्दी प्रचंड गर्दी असेल. म्हणून आम्ही 5लाच घरातून निघालो. तर म्हणजे आरती पण भेटेल आणि स्वामी महाराजांचं दर्शन पण खूप सुंदर होईल म्हणून आम्ही लवकर निघालो. आता बघू, आता तिथं गेल्यानंतर गर्दी बघून मला माहीत पडणार आहे. कारण की आता 1 तारखेला एवढी गर्दी म्हटल्यावर तर आज प्रकट दिन आहे स्वामी महाराजांचा, तर गर्दी किती असेल त्या हिशोबाने आम्ही लवकर निघालो. तर स्वामी प्रकट दिन शुक्रवार आहे. तर व्हिडिओ हा पण खूप लेट येतो म्हणून खरंच मनापासून माफी मागते. गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन होतं म्हणून व्हिडिओ काय अपलोड करता आला नाही म्हणून थोडंसं लेट झालं, तर मला माफ करा. ते हात काढ. आम्ही आलो आता केंद्रापाशी. तर मंडप घातलंय. आता जवळ गेल्यावर माहीत पडणार की गर्दी आहे की नाही आहे. मला बहुतेक असं वाटते गर्दी असणार म्हणजे असणारच. तर ह्याच्या पप्पांनी पाठवून घेऊन आले. तर तिकडे पार्किंगला जागा नव्हती म्हणून पाठीमागे पार्किंग केली आणि तिथून आम्ही चाललो आहे. आणि इथं बघा मंडप घातलं आहे. खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते बघा. आणि कार्तिकचे पप्पा गेले गाडी लावायला. मी आणि कार्तिक आता चाललो आहे लाईनीत थांबण्यासाठी. तर तिथं जिथं गाडी पार्किंग होती ना तिथं मंडप घातलं आहे. हे बघा किती प्रचंड गर्दी आहे बघा, खूप गर्दी आहे. हे बघा आम्ही आता शेवटला आहे, एकदम शेवटला आहे. हळूहळू लाईन चालली आहे. तुम्हाला दाखवते बघा किती गर्दी आहे. पटापट लाईन गेली की स्वामींचं दर्शन पण खूप सुंदर होईल आणि आरती पण भेटेल. तर लास्ट टाईमला आम्ही आता तिकडे गाडी थांबली ना, तिकडे आम्हाला आरती भेटलेलं 1 तारखेला. आणि तिथं थांबलेलो आणि बाहेरच आम्हाला आरती भेटलेली. ह्या टायमाला एवढी गर्दी होती ना, त्याच टायमाला 1 तारखेला नवीन वर्षाच्या 1 तारखेला एवढी प्रचंड अशी गर्दी होती. जसं जसं लाईन जवळ आली की मी डोक्यावर पदर घेतली. कारण की स्वामींच्या दरबारात गेलं की आपल्या डोक्याला पदर असायलाच पाहिजे. ड्रेस असला तर दुपट्टा असायला पाहिजे डोक्यावर, साडी असली तर डोक्यावर पदर असायलाच पाहिजे. असं एवढं लांब आला की साडी शक्य होत नाही. तर मी शक्यतो ड्रेसवरच येते. तर कोणता पण ड्रेस घातला की तर दुपट्टा नसला तर स्कार्फ घेऊन येते. मग तेच डोक्यावर दर्शन घेताना ना डोक्यावर घेते मी. तर लाईन माझी जवळ आली आमची. आता बघा आतमध्ये चाललो आम्ही. सर्वात प्रथम आम्ही औदुंबर दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घालायचं शक्य नाही कारण की खूप गर्दी म्हटलं तर शक्यतो नाही आहे. म्हणून दर्शन घेतलं, डायरेक्ट आम्ही आतमध्ये निघालो. आतमध्ये तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असं सजवलं आहे ना, एवढं भारी सजवलं आहे ना स्वामींचं दरबार. खूप मस्त छान सजवलं आहे. थोड्याच वेळात आता आरतीच चालू होणार आहे. श्री जनकल्याण योजनामध्ये कोणाला सहभाग व्हायचा असला तर नक्की केंद्रात जावा आणि सहभाग व्हा. आणि अन्नदान पण कोणाला करायचं असलं तर नक्की जावा, नक्की अन्नदान करा आणि सहभाग व्हा. तर मी तर म्हणते की तुम्ही श्री जनकल्याण योजनामध्ये नक्की सहभाग व्हा. तर मी नंतर तुम्हाला दाखवते, त्याचं पोस्टर वगैरे लावलं आहे. तर केंद्रात जावा आणि फुटक्या तळापाशी केंद्र आहे आपला शाखा नंबर 1, तिथं जावा आणि नक्की सहभाग व्हा. आज ना प्रकट दिन निमित्त ना रक्तदान पण आहे. श्री जनकल्याण योजनामध्ये सहभाग व्हायचे भरपूर जण सहभाग झालेत आणि काही लोक अन्नदान पण केलंय. तर तुम्ही नाही केलं असेल तर अन्नदान नक्की जावा, केंद्रात अन्नदान करा.
योजनामध्ये सहभाग व्हा, नक्की व्हा. आता तुमच्याकडून शक्य नाही झालं तर तुम्ही कधी पण केंद्रात गेला ना तर उद्या परवा कधी पण दर गुरुवारी तुम्ही जाता किंवा रोज जाता, कधी पण गेला ना तर नक्की जावा, नक्की करा. जनकल्याण योजनामध्ये सहभाग नक्की घ्या आणि नक्की करा. अन्नदान पण नक्की करा. तर मला रोज जाणं शक्य नाही होतं. मी दर गुरुवारी नक्की जाते. मी नाही गेलं तर कार्तिकचे पप्पा आणि स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला जातात. दर्शन तर खूप छान झालं. तर मी जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा पण सुंदर असं दर्शन झालं स्वामी महाराजांचं प्रकट दिन निमित्त. आणि आता घरी जाण्यासाठी निघालो. आत्ता शक्य नाही झालं तर पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यात आपल्या स्वामी पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं परत आपलं शिबिर पण चालू होणार आहे. त्याच्यानंतर जनकल्याण योजना पण चालू होणार आहे. नक्की सहभाग जावा, नक्की योजनामध्ये सहभाग घ्या आणि अन्नदान पण नक्की करा. मी केंद्रात आरतीला गेली की सहभाग घेतला की आरतीला, तर घरी मग आरती झाल्यानंतरच येते. तर ज्या दिवशी मी केंद्रात जाणार नाही त्या दिवशी मी घरात आरती करते. तर केंद्रात केली तर घरात नाही करत, घरात केली तर केंद्रात नाही गेली तर मी घरात अवजरून दर गुरुवारी करते मी. तर मी 108 आरतीला हजर झालती. 108 आरती मी कसं केलं तुम्हाला सांगते. पहिला दिवस मी आरती केंद्रात गेली, आरती हजेरी लावली. त्याच्यानंतर मग रोज जाणं शक्य होत नाही खूप, कारण की खूप लांब आहे. तर मी काय केलं, तर एकदाच गेलेली केंद्रात. त्याच्यानंतर आरती सहभाग केला. त्याच्यानंतर मग मी काय केलं, आमच्या इथं ना दत्त महाराजांचं मंदिर पण आहे आणि स्वामी महाराजांचं पण मंदिर आहे. दर संध्याकाळी मी आरतीच्या टायमिंगला 6:30 वाजता केंद्रात आरती होती. तर मी 6 वाजता जायची, दर्शन घेऊन यायची स्वामी महाराजांना. तिथून आलं की लगेच आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, असं करायची. असं मी 108 आरती केलेलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी.